नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण सिडको हाडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी न्यू गुरुकृपा सायन्स अकॅडमी सिडको नांदेडच्या वतीने पालक मेळावा आयोजित केला आहे। त्यानिमित्त शिक्षक वृंदाशी घेतलेला वृत्तांत या ठिकाणी आपल्यासोबत प्राध्यापक स्वाती पवार मॅडम आहेत, जे की बायोलॉजी शिकवतात। मला वाटते बायोलॉजी म्हणजे एक शिक्षणाचा नाही तर संसारात देखील एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याला बायोलॉजी जमली तो शिक्षक असेल, तो पालक असेल, तो विद्यार्थी असेल, नक्कीच गगन भरारी घेतो। आणि असा विषय शिकवणाऱ्या या ठिकाणी आपल्यासोबत स्वाती पवार मॅडम आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार मॅडम याची? जसं तुम्ही म्हणलात ना सर, बायोलॉजी हा विषय सर्वस्व सगळ्याच गोष्टीच्या अँगलने एक परिपूर्ण विषय नावातच आहे। बायो म्हणजे जीव आहे आणि जीवाचा अभ्यास आपल्या ह्या सब्जेक्टमध्ये केला जातो। त्यामुळे ह्याचा अभ्यास परिपूर्ण असेल तर नक्कीच सर मी तो पण प्रयत्न करते। एक काय म्हणू, एक शिक्षक म्हणून, एक बायोलॉजीची शिक्षक म्हणून मी सांगू इच्छिते की बायोचा अभ्यास परिपूर्ण असेल तर नक्कीच एका मानवी काय म्हणूया आपण बिंगचा जो अभ्यास आहे तो इथं नक्की परिपूर्ण वेजनी काय म्हणूया आपण शिकवल्या जाईल किंवा समजून घेतल्या जाईल। आपल्या पालक या ठिकाणी आलेले आहेत। आज पालक मेळावा आहे, तर या संदर्भात आपण काय सांगणार की विद्यार्थ्यांना, की पालकांना काय सांगणार, विद्यार्थ्याला काय सांगणार? आपल्या जसं मी म्हटले, पालक मेळाव्याचं आयोजन आहे आणि तर या निमित्ताने पालक जमा झालेले आहेत। तर पालकांना मी एवढंच आव्हान करू शकते की शिक्षकाची नक्की जेवढी जिम्मेदारी आहे तेवढीच तुमच्या पाल्यांना या शैक्षणिक सेक्टरमध्ये तुमची सुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे। जेवढं शिक्षकांनी त्यावर मेहनत घेतील तुमच्या पाल्यावर, तेवढीच तुमची पण त्यावर मेहनत असावी। म्हणजे वेळेचं जे भान आहे, वेळेचं नियोजन आहे आणि ॲज अ पालक म्हणून फक्त तुम्ही एवढंच करावं की लेकरू रेग्युलर क्लासला येतंय का, त्याचबरोबर ते रेग्युलर एक्झाम देतंय का आणि त्याची शैक्षणिक प्रगती त्याच्यासोबत टीचर सोबत नक्की कोऑर्डिनेट राहावं। मला वाटते मुलं जर घडवायची असतील तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण खूप मोठी फीस देऊन नांदेडसारख्या ठिकाणी विद्यार्थी पाठवावा तर त्या ठिकाणी विद्यार्थी घडतो। परंतु नांदेडच्या ऐवजी सिडकोत देखील असे बरेचसे क्लासेस आहेत। त्यामध्ये या ठिकाणी न्यू गुरुकृपा अकॅडमी आहेत, जे की अगदी माफक, आताच मॅडमने सांगितलेलं आहे, अगदी माफक दरामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम करते। आणि विशेष सांगायचं म्हणजे त्याच अकॅडमीमध्ये माझी मुलगी पहिली पण होती आणि आता दुसरी पण आहे। पहिल्या मुलीने पण 90% मार्क घेतली, पण ही मुलगी या टक्के 90च्या पैकी 94-95% मार्क घेण्याची शक्यता आहे असं तिच्याहून मला वाटतंय। याबद्दल आपल्याला काय वाटते मॅडम? नक्कीच सर, आपली मुलगी खरंच होतकरू आहे। त्यात ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्ही परिपूर्ण आणि अगदी योग्य भूमिका निभावत आहात। तुमचं सहकार्य नक्की असेल। हे एक ज्वलंत उदाहरण आहे, मी सर्व पॅरेंट्सला सांगू शकते। जसं आम्ही जेवढा प्रयत्न करतोय तेवढा जर तुमचा पालक म्हणून नक्की प्रयत्न असेल तर नक्की लेकराचं यश 100% खात्रीशीर येईल। आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्या सरांची मुलगी, नक्की तिचं यश आम्ही देऊच, कारण पॅरेंट्सचं त्याच्यामध्ये सहभाग आणि सहकार्य खूप मोलाचं आहे। आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे सर्व पॅरेंटनी आपल्या मुलांवर लक्ष देणं गरजेचं आहे। कदाचित कोणाला लक्ष होतं तर कोणाला होत नाही, पण मला जेव्हा लक्षात आलं की माझी मुलगी एक दिवशी 2 मार्क कमी पडल्यानं घरी रडत बसली होती, तेव्हा मला संध्याकाळी कळलं, कारण दिवसभरात प्रत्येक जण मी असेल कोणी असेल बाहेर दिवसभर असतात, रात्रीला आल्यानंतर कळते की आपला विद्यार्थी काय करते। तर जेव्हा माझी मुलगी रडत बसली होती तेव्हा मला कळलं की 2 मार्कासाठी तू का रडतेस, नेमकी चूक कोणाची आहे? मी सरांना बोलू का या गोष्टीवर? तर मुलगी नाही बाप्पा, यामध्ये माझे जे काही मार्क होते किंवा माझे कटलेत ते माझ्यामुळे कटले, तिने दाखवली मला। तेव्हा मला वाटलं की खरोखर जेवढे मार्क पडायला पाहिजे ते 2 मार्क कटले। मी तिला सांगितलं की हे मार्क का कटलेत, तर हे मार्क न कटता पुढल्या बारला 2 मार्क कसे जास्त पडतील याकडे लक्ष दे, कारण तुझे 2 मार्क पडलेत। आणि तिने सरळ सांगितलेलं आहे की यानंतर माझा एकही मार्क कमी पडणार नाही, पैकीच्या पैकी मी येणार। आणि हे मी आपल्याला एवढं सांगत आहे की आपण हेच जर विद्यार्थी आपण नांदेडला पाठवला तर नांदेडला जाण्याचा वेळ, येण्याचा वेळ आणि त्यानंतर त्यामध्ये जे शिक्षक तर असतात आपल्या, जे संपर्क होत नाही, कारण सिडको म्हणजे आपण प्रत्येक शिक्षकासाठी बोलू शकतो, पण नांदेडला जाऊन हे प्रत्येक शिक्षकाला नाही बोलू शकत। दुसरी गोष्ट, ज्या शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्यामध्ये काही जणांच्या 500 आहेत, काही जण 500 पेक्षा बरेच हजार विद्यार्थी आहेत। तेव्हा 1000 विद्यार्थ्याला असा कोणता शिक्षक आहे तो 1000 विद्यार्थ्यापर्यंत जाऊ शकतो? कारण त्याला शिकवण्यासाठी असते 1 तास ते 30 मिनिटं। 30 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये तो जो शिक्षक आहे तो शेवटच्यापर्यंत किंवा आतमधल्यापर्यंत जाऊ शकत नाही, असं माझं मत आहे माझ्या पाहण्याच्यावर। परंतु जर कमी विद्यार्थी असतील आपल्या सिडको हाडकोमध्ये
तर प्रत्येक जे शिक्षक आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला विचारू शकतो की तुझं कालचं काय अभ्यास केलास आणि तुला किती मार्क पडले. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. हे मी कोणाच्या जे अकॅडमी आहे त्यांच्या विरोधात न बोलता हे माझ्या विद्यार्थिनीच्या आणि माझ्या लेकरांच्या अनुभवातून बोलत आहे की कशा प्रकारे आपण शिक्षण द्यायला पाहिजे. या ठिकाणी सर मॅडम बरेच आपण बॅनर लागलेले पाहतात. बरेच जण म्हणत आहे की आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतो, स्टॅम्प पेपरवर. तर बरेच जण म्हणत आहे की आम्ही कोऱ्या कागदावर लिहून देतो. तर आपण काय यासाठी प्रक्रिया करतात की जेणेकरून पालकांना कळावा की आपले विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये येतील. सर, क्वेश्चन तुमचा अगदीच खूप छान आहे. हा मुद्दा खरं तर माझा बोलायचा तिथे राहूनच गेला. ॲज अ टीचर आम्ही सगळ्या टीमच्या वतीनंच मी हे रिप्रेझेंट करते की 100% बॉन्ड वगैरे खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशी काही हमी याला परवानगीच नसते आणि नाहीच आहे. बरोबर आहे का मॅडम? इथं बाकी सगळ्या स्टाफ सुद्धा अवेलेबल आहे. अशी परवानगी कायदेशीर नसतीच. पहिला पॉइंट आहे, अयोग्य आहे. आणि त्यामुळे मी असा बॉन्ड आणि असा काही आग्रह किंवा असे काही काय म्हणू त्याला प्रमोटिंग किंवा 100% असं नाही म्हणणार. मी म्हणजे माफ करा, आमची सगळी टीम तुम्हाला शब्द देते. या सरांच्या क्वेश्चनचं हे उत्तर आहे की तुमचं जे मूल आमच्याकडे ज्या पद्धतीने आलेलं आहे त्याच्यात नक्कीच खूप जास्त पटीने सुधारणा आम्ही करून तुमच्या पुढे प्रेझेंट करू. या ठिकाणी इंदिरा गांधी शाळेला शिक्षणाचा त्यांनी पूर्ण विद्यार्थ्यांना घडवून आज त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक आहेत. अशा आपल्यासोबत सिंधुताई तिडके आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतात. मॅडम, आपला मला वाटतं या सर्वांपेक्षा जास्त अनुभव आपल्याला आहे, कारण आपण एका प्रतिष्ठित शाळेत शिकून आपल्या हातावर कितीतरी विद्यार्थी घडलेत. मला वाटतं हे नंतर ते सर्व शिक्षक जे आहेत तुमचे विद्यार्थी म्हणायला काय हरकत नाही. तर यांचा अनुभव आपल्याला कसा वाटतो, तुम्ही काय सांगणार पालकांना? प्रत्येक जण तर म्हणते की मी खूप चांगलं शिकवतो, परंतु तुम्हाला त्याचा अनुभव आहे, तुम्ही खूप सुडकत आहात. गायकवाड सर, या ठिकाणी हे जे तुम्ही प्रश्न विचारलेत या अकॅडमीला पवार मॅडमला, पोटतिडकीनं पवार मॅडम सांगत होत्या. आणि विशेष म्हणजे मी इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये 37 वर्ष माझ्या शिक्षकी पेशा पूर्ण केलेला आहे. निवृत्त होऊन मला 2 वर्ष झालेली आहेत. आणि या अकॅडमीमधली जे काही टीचर्स आहेत, मग ते बंडे सर असतील, शिंदे सर असतील, गादेकर सर असतील, हे सर्व माझेच विद्यार्थी आहेत. आणि तुमच्या दोन्ही मुली मीच शिकवलेलं आहे. आणि मला या ठिकाणी पालकांना असं सांगावंसं वाटतं की हा जो आपला सिडको हडकोचा जो एरिया आहे, हा जो भाग आहे, इथं बहुजनांची मुलं आहेत. इथं अक्षरशः ऑटो रिक्षा चालक, शेतकरी, कारखान्यामध्ये कामगार, काही स्वच्छता विभागामध्ये आहेत की ज्यांचा पगार महिन्याला जेमतेम संसार भागवण्यापुरतं त्यांचं मानधन आहे. मग आपल्या मुलांना 2-2.5 लाख रुपये फीस नांदेडला पाठवणं, एक तर त्यांचा वेळ, तेवढी फीस, मानसिक, आर्थिक सगळ्याच बाबतीत इथल्या पालकांना टेन्शन आहे. सर गायकवाड सर, तर या ठिकाणी इथं सगळ्या तर नवरत्नांची खाण आहे. हे जे 5 शिक्षक पोटतिडकीनं जे शिकवत आहेत, पालकांना मला सांगायचंय, तुम्ही ट्युशनला लावलं, कोचिंग क्लासेसला पाठवलं आणि माझी जिम्मेदारी संपली असं वाटू देऊ नका. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलीकडे लक्ष दिले सर, ती मुलगी रडत होती, 2 मार्क कुठे कमी पडले, चौकशी केली, तिला प्रोत्साहन दिलं, ऊर्जा दिली, ताकद दिली. एक पालक म्हणून, एक जागृत पालक म्हणून मी तुमचा इथं नामोल्लेख करू इच्छिते. इथं बसलेल्या बऱ्याच आया आलेल्या आहेत, काही वडील असतील, काही काका असतील, काही आजी असेल. तर पालकांना मला सांगायचंय की संतती ही तुमची खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती भविष्यात जर काही मोठं घडवायचं असेल तर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्या, त्यांना वेळ द्या. मला माहिती आहे इथं पुरुष मंडळी बाहेर कामाला जातात 12 तास, पण आई म्हणून जी पालकांच्या सोबत असते आणि तिने स्वतः थोडंसं आवरलं पाहिजे. टीव्ही सगळं घरातला बंद झाला पाहिजे, सिरियल्स वगैरे रील्स सगळं बंद झालं पाहिजे. आईने सुद्धा स्वतः मोबाईल पोरांसमोर हाताळला नाही पाहिजे. पोरांना तर सोडूनच द्या. पवार मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं. ऑफलाईन सगळे शिक्षक उपलब्ध असताना मोबाईलची काय गरज आहे? द्या, जरूर 1 तास मोबाईल द्या, लेकरांना वापरू द्या, त्याच्याबद्दल काहीच नाहीये. हे पवार मॅडमनी खूप छान सांगितलंय सर. म्हणून पालकांना मला पुन्हा सांगायचंय की तुम्ही तुमच्या लेकरांना घडवायचं असेल तर सिडको मध्ये एवढं सगळं मिळत असताना नांदेडसाठी आग्रह का? आणि विशेष म्हणजे पवार मॅडमचा एक मुद्दा मला खूप आवडला की मुलं पालकांना मिसगाईड करतात.
की मला त्या शिक्षकाचं कळतच नाही, त्या मॅडम ॲबसेंटच असतात, आमचा क्लासच होत नाही, एवढी मोठी फीस घेतात. तर मला वाटतं या ठिकाणी पालकांना सांगायचंय, माझीही दोन्ही मुलं इथेच शिकलेली आहेत, इथल्याच क्लासेसमध्ये त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे. मी माझ्या पोरांना म्हटलं की आपण रूम बदलूत का, नांदेडला क्लासेस करूत का, तर नाही आई, जे इथं मिळते ते नांदेडमध्ये नाहीये. म्हणून पालकांना विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलगा किंवा आपली जी मुलगी आहे तिच्याकडे विशेष लक्ष द्या. क्लासमध्ये गेली का नाही, बसली का नाही, किती पेपर सोडवले, किती मार्क पडले, मिनिमम 1 तास आपल्या पालकांसाठी जरूर जरूर काढावा, अशी माझी एक शिक्षिका म्हणून एक मार्गदर्शन करण्या. मी तुम्हाला इथं संवाद साधण्यासाठी आलेली आहे, मी काही इथं तत्वज्ञान सांगण्यासाठी आलेली नाहीये. म्हणून पालकांनी या ठिकाणी न्यू गुरुकृपा कोचिंग क्लासेसद्वारे जे पालक मेळावा ठेवलेला आहे, सर तुमचं कौतुकास्पद उपक्रम आहे. पालक आणि शिक्षक जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा विद्यार्थ्याचं काही चालत नाही. खरा विद्यार्थी काय करतो क्लासेसमध्ये हे सगळं ओपन टू ऑल शिक्षक आरसा मुलांना दाखवत असतात, पालकांना दाखवत असतात. इवन आता मला वाटतं याच्यातली कोविडच्या बॅचची मुलं असावीत, आडातच नाही तर पोहरत कुठून येईल मला सांगा. पालकांनाच मार्गदर्शन करायची वेळ आलेली आहे की माझा मुलगा इंजिनियर झालाच पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे. कशासाठी डॉक्टर आणि इंजिनियरचा तुम्ही हट्ट करताय? तुमचं मुलगा सायन्स करताय ना, करू द्या. सायन्स केल्यानंतर जो नाही लागला, MBBS नाही झाला, BHMS नाही झाला, त्याला BSc नर्सिंगचा कोर्स द्या, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स द्या. अशा अनेक शाखा उपलब्ध आहेत सायन्स या फॅकल्टीवर सर, की ते स्वतःच्या पायावर नक्कीच स्वावलंबी होईल, उभं टाकू शकेल आणि आई वडिलाचा आधार बनेल. त्यासाठी डॉक्टर आणि इंजिनियरची अपेक्षा करणं सोडून द्या, कारण मुलांपेक्षा पालकांनाच सर मेळावा घेण्याची खरी गरज होती. पालकांना इथं बोलवलं त्याबद्दल मी या कोचिंग क्लासेसचे मनापासून आभार मानते आणि मला वाटतं की माझं बोलणं या ठिकाणी पुरेसं आहे. नक्कीच या ठिकाणी मॅडमनं अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की कशा प्रकारे विद्यार्थी असावा, कशा प्रकारे पालक असावा, हे त्यांनी त्यांच्या 35 वर्षाच्या ड्युटीमधून म्हणजे 35 वर्षाच्या सेवेनंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे. मॅडम याचा सर्वात मोठा प्रश्न असा होता की या ठिकाणी जे बऱ्याच ठिकाणी आम पेपरवरचं दिलेलं आहे, त्यानंतर काही जण कोऱ्या पेपरवर लिहून देतो म्हणतात. तर याविषयी तुम्हाला काय वाटते तुमच्या अनुभवातून? माझ्या अनुभवातून सांगते सर, माझा विद्यार्थी हेच माझा बॉन्ड पेपर आहे. त्याने कुठपर्यंत गुणवत्ता घेतली. आज माझे विद्यार्थी, आमच्या शाळेचे विद्यार्थी अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान, इवन नांदेडचे ते चौगुले कोचिंग क्लासेसचा गणेश चौगुले, सूर्यवंशी सर आमचेच तर विद्यार्थी आहेत इंदिरा गांधीचे. त्यासाठी मला वाटतं मी बॉन्डवर देतो, काही करतो. ही काय मालमत्ता आहे का? हे काय शेती आहे का? हे काय घर आहे का? हे काय प्लॉट आहे का? तर तुम्ही लिहून द्यायला आणि रजिस्ट्री करायला? आम्हाला वाटतं घराघरातील मूल सर, घराघरात असणारं मूल हे आरशासारखं, हीच आमचा बॉन्ड आहे, हीच आमची खरी संपत्ती आहे आणि हीच आमची न संपणारी आयुष्याची खरी शिदोरी आहे. नक्कीच पालकांना लक्षात आलं असेल की आपण विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे. या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन मॅडमने दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत मिरजकर मॅडम देखील आहेत जे की या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मॅडम काय वाटतं या अकॅडमीबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा मी एक सांगेल की न्यू गुरुकृपा या ज्या कोचिंग क्लासेसनी, या अगदी पंचरत्न एक म्हणतील, यांनी जो संकल्पना राबवली आहे की शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा जो त्रिवेणी संगम आज इथे घडवून आणलेला आहे, यामधून नक्कीच पुढचा जो रिझल्ट आहे तो नक्कीच चांगला येईल. कारण हा विचारच खूप चांगला आहे की एकत्र येऊन जेव्हा यातून चांगला रिझल्ट एवढ्यासाठी येतो की या विचारांनी पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन याचं जर का म्हणजे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की हा चांगला रिझल्ट सगळ्यांना मिळेल. एवढंच मी इथं सांगेल. कारण आणि नवीन वर्षाची सुरुवात होतीये, तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये ही संकल्पनाच मला फार आवडलेली आहे. मी आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून जरी आलेली असले तरी या सर्व न्यू गुरुकृपासाठी, पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. प्राध्यापक वंडे सर देखील आहेत जे की या ठिकाणी मॅथ शिकवतात. मॅथ म्हणजे एक असा विषय आहे की तो सर्वांनाच मॅथ समजत नाही. बऱ्याच जणांच्या घरी
पालकांना देखील मॅथ येत नाही, कारण मॅथ हा वेगळा विषय आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत वन्ने सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर, काय सांगणार आपल्या क्लासेस विषयी? फक्त एवढंच सांगू इच्छितो सर की क्लासेसमधले सर्व शिक्षक तर सगळे मेहनत करायला तयार आहेत. फक्त एवढंच आहे की पालक आणि विद्यार्थी जे भ्रमभ्रम निर्माण करत आहे ते नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपण मीटिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यातून फक्त आम्हाला एवढंच सांगायचं की विद्यार्थ्यांना रेग्युलर पाठवा. बाकी सर्व आम्ही समर्थ आहोत की त्यांना घडवण्यासाठी, त्यांना त्यांच्या करिअरसाठी सगळ्या गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. फक्त त्यांना रेग्युलर पाठवा आणि इतर क्लासेसचे जे आमिष आहेत, जे खोटे आश्वासन आहेत त्याला बळी न पडता एक वर्ष असेल किंवा 4 महिने असेल किंवा 6 महिने असेल, फक्त एकदा भरोसा करून बघा. आम्ही सगळेजण समर्थ आहोत. बस एवढं सांगू शकतो सर. या ठिकाणी आपल्यासोबत प्राध्यापक यशवंत गादेकर सर देखील आहेत, जे की या ठिकाणी ते इंग्लिश शिकवतात. मला वाटतं इंग्लिश हा विषय असा आहे की सर्वांच्या डोक्याला खुराक म्हणण्यासारखा विषय आहे, परंतु या ठिकाणी इंग्लिश हा विषय अगदी सोपा कशा प्रकारे शिकवता येईल हे जर कोणाकडून शिकून घ्यायचं असेल तर या ठिकाणी प्राध्यापक गादे सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर, काय सांगणार ते आपल्या विषयी? आजचा जो पॅरेंट्स पालक मेळावा बैठकीचं आयोजन केलेलं आहे ते सिडको हाडकोतील परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बरेच विद्यार्थी क्लासेसला रेग्युलर येतात, काही विद्यार्थी अनुपस्थित असतात. मग त्या ठिकाणी पालकांनी थोडंसं चिंतन करायला पाहिजे की बाबा आपला विद्यार्थी कुठल्या क्लासला जातोय आणि काय शिकतोय, त्याचा प्रोग्रेस काय आहे. या सगळ्या एकंदरीत गोष्टी जर समजा पॅरेंट्सनी त्या शिक्षकासोबत जर चर्चा केली आणि प्रत्येक महिन्यामध्ये एखादा महिना असेल, महिन्यातला एक दिवस तरी थोडासा वेळ काढून त्यांनी शिक्षकाशी हितगुज करावं की आपला विद्यार्थी काय करतोय. कारण या वेळेमध्ये, या वयामध्ये विद्यार्थी जे निर्णय घेत असतात त्याच निर्णयावर त्यांचं पुढचं करिअर अवलंबून असते. म्हणून या ठिकाणी पॅरेंट्सनी या वयामध्ये घेतले जे निर्णय आहेत त्या निर्णयाकडे दुर्लक्ष करू नये. तो घेतलेले निर्णय योग्य आहेत का आणि तो कशा पद्धतीने अभ्यास करतोय याविषयी मात्र त्या ठिकाणी पालकांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, माझा विषय इंग्रजी आहे. सायन्सचे विद्यार्थी थोडंसं इंग्रजीकडे दुर्लक्ष करतात, परंतु परिस्थिती आज अशी निर्माण झाली, आता कालचा पेपर जो झालेला आहे मार्चमध्ये, की तो पेपर एवढा अवघड होता आणि जनरली जास्तीत जास्त विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास आहेत. माझ्या मित्राकडे पेपर आले होते 12वीला तपासण्यासाठी, 250 पेपरचा गट्टा होता, तर त्यामधून 100 विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास आहेत. म्हणून या ठिकाणी विशेष म्हणजे सिडको हाडकोमध्ये राहणारा विद्यार्थी कसा आहे, जनरल आहे की त्याला जास्त नॉलेज नाही. समजलं, त्यांना विद्यार्थ्यांना इंग्रजीची नितांत आवश्यकता आहे आणि आवश्यकता असल्यावर सुद्धा काही विद्यार्थी जाणून बुजून थोडंसं दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम काय होते, परीक्षेच्या ड्युरेशनमध्ये होते आणि त्याचा परिणाम इतर विषयावर अवलंबून असते. कारण इंग्रजी जर आली तर एक नवीन कॉन्फिडन्स घेऊन विद्यार्थी काय करतात, परीक्षेला सामोरे जात असतात. परंतु इंग्रजी जर कमकुवत असेल तर त्याच्यामधलं थोडंसं कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याचा परिणाम इतर विषयावर होतो. म्हणून विद्यार्थ्यांना ही वेळ आहे, त्यांना जर समजा आणि इंग्रजी विषय आहे का 12वी पुरता मर्यादित नाही, पुढे त्यांनी जीवनामध्ये कुठली चपराशापासून कलेक्टर पर्यंतची एक्झाम द्या, त्या ठिकाणी इंग्रजी असणारच आहे. समजलं, म्हणून 12वी पुरतं इंग्लिश मर्यादित नाही, म्हणून इंग्रजी विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. ही गोष्ट पॅरेंट्सनी पण लक्षामध्ये घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांनी पण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता या कालच्या 12वीच्या परीक्षेला 1 महिना अगोदर माझ्याकडे विद्यार्थी आले की आम्हाला इंग्रजी तयारी करून द्या. 1 महिन्यामध्ये काय तयारी करू शकता, हीच काळजी जर विद्यार्थ्यांनी आता घेतली आणि क्लास रेग्युलर जर केला तर इंग्रजी नावाचं जे काय भूत आहे ते भूत 100% विद्यार्थ्याच्या डोक्यातून कमी होऊ शकते आणि इंग्रजीचं क्लास लावलं तर विद्यार्थ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा नवीन कॉन्फिडन्स तयार होऊन ते विद्यार्थी सगळ्या पेपरला एकदम चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. नक्कीच आपलं म्हणणं असं आहे की या ठिकाणी इंग्रजी विषय हा तेवढा अवघड नाही, परंतु तो विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी गुरुकृपा सायन्स अकॅडमीचा या ठिकाणी पालक मेळावा अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी जे कोणी विद्यार्थी ही न्यूज पाहत असतील, पालक विद्यार्थी पाहत असतील, तर या आजच्या न्यूजमधून बरंच काही पालकांना देखील समजेल की आपण कशा प्रकारे विद्यार्थी घडवायला पाहिजे. आणि जे कोणी कोचिंग क्लासेसवाले ही बातमी पाहत असतील त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपणाला कोणालाही दुखवण्यासाठी ही बातमी नाही, तर आपण कशा प्रकारे विद्यार्थी घडवायला पाहिजे या निमित्त घेतलेला हा वृत्तांत आहे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.